वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज इथे तुम्हाला गव्हाची पांढरी शुभ्र अशी कुरवडी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 3 ग्लास गहू घेतले, स्वच्छ 3-4 वेळा धुवून 3 दिवस भिजत घातले. 3 दिवस मी रोज पाणी बदलत होते. पहा, अशा प्रकारे 3 दिवसानंतर आपले गहू इथे छान फुगलेले आहेत आणि त्यामधून छान गर पण बाहेर पडत आहे. तर मी असे मिक्सीच्या साहाय्याने सर्व हे गहू असे काढून घेतले आणि छान असे चुरून घ्यायचे. चुरून घेतल्यामुळे काय होतं, यातील गर बाहेर येतो. नंतर छान असे चुरल्यानंतर चाळणीच्या साहाय्याने मी सर्व हे गाळून घेतले. असे 2-3-4 वेळा काय करत राहायचं, याला चुरून पाणी असं चाळणीच्या साहाय्याने काढून घेत राहायचं. नंतर अशा प्रकारे छान आपलं इथे गर बनून तयार आहे. तर मी हे सर्व चाळणीच्या साहाय्याने काढून घेते. नंतर मी इथे त्याच गरामध्ये इथे डब्यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे, कारण रात्रभर आपल्याला पाणी घालूनच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी काय होतं, जे गव्हाचा लालसर भाग आहे ना, ते वरी तरंगतो आणि ते पाणी आपण नंतर काढून टाकायचं. पहा, मी वरचं भाग काढल्यानंतर माझा इथे चीक पण 3 ग्लास झालेला आहे. त्यासाठी मी इथे 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. नंतर मी असं पातेल्यात पाणी गरम झाल्यानंतर मीठ टाकून घेतलं. नंतर आपला जो खालचा हे चीक आहे ते छान फिरवून घ्यायचा. त्यामध्ये काय होतं, चीक खाली असा चिटकतो. पहा, किती आपल्या इथे पांढरा शुभ्र चीक बनलेला आहे. त्यामुळे काय होतं, आपली कुरवडी पण पांढरी शुभ्र होते. नंतर मी छान असं फिरवून घेते आणि आपण कधीही जर कुरवडी करायची असेल की पळीने किंवा सराट्याने फिरवायचे नाही. आपण केव्हाही लाटण्याच्या सहाय्याने फिरवायचे. त्यामुळे काय होतं, एकही लम्स राहत नाही आणि कुरवडी टाकताना आपल्याला अवघड पण जात नाही. पहा, अशा प्रकारे छान मी एक सरळ आकारामध्येच मी इथे फिरवून घेतलेलं आहे. आता मी शिजण्यासाठी वरी परत झाकून ठेवते. पहा, आपला इथे छान इथे चीक शिजलेला आहे. आता चीक शिजलेला आहे कसे कळायचं, तर पहा, इथे मी लाटण्याला असं पाहते तर एकदम चीक आपला असं इथे खाली पडत नाही. तर समजून घ्यायचं की आपला चीक बनलेला आहे. नंतर मी आपल्या कुरवडीच्या मशीनच्या सहाय्याने मी इथे टाकून घेते आणि आपल्या कुरवडी बनवायला घेते. खूप छान पांढरे शुभ्र बनतात. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा. बनवायला पण सोप्या. पहा, अशा प्रकारे मी इथे सर्व बनवून घेतल्या. 3-4 दिवसानंतर आपले छान हे कुरवड्या पांढरे शुभ्र बनलेल्या आहेत आणि वाळलेल्या पण आहेत. तर आता मी ते तळून दाखवते. त्यासाठी मी इथे कढईत तेल गरम करायला ठेवलं. नंतर त्यामध्ये मी इथे कुरवडी टाकून घेते. पहा, अशा प्रकारे टाकल्यानंतर एका कुरवडीची किती डबल फुगलेली आहे आणि पांढरी शुभ्र बनलेली आहे. तुम्ही अशा प्रकारे कुरवडी नक्की बनवून पहा. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.